अशी चॅप्टर बाई कधी तुम्ही बघितली आहे का? कॉर्पोरेट्स मध्ये काम करत असताना अशी संभाषणं कधी कधी ऐकायला येतात की आज कामाचा कंटाळा चालेला, मग डोकेदुखीचं नाटक केलं, नवऱ्याने आज बाहेरूनच मागवलं, सासूने आवरलं, आज मी बाहेर गेलीच नाही काम करायला. मित्रांनो, कामाचा कंटाळा येणं ही गोष्ट वेगळी, पण मुद्दामून एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा एखाद्याची मजा बघण्यासाठी मुद्दामून सासूच्या अंगावर कामं पडावीत, घरच्यांच्या अंगावरती कामं पडावीत, घरच्यांना वेटीला धरावं म्हणून एखादी गोष्ट मुद्दामून करणं चुकीचे आहे. काम अंगावर पडू नये मग खोटं नाटक करून दुसऱ्याच्या अंगावरती आपली जबाबदारी सोडणं ही चुकीची गोष्ट आहे. बरं, अशा स्त्रिया या आताच्या जमान्यात नाही तर त्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि ती मानसिकता या आधीही होती. हे तुकाराम महाराजांच्या या अभंगातून मला उमजून आलं. म्हणजे बघा, एक स्त्री जी भोगवादी आहे, जिच्याकडे सर्व सुख आहेत, ती शरीराने पण ठणठणीत आहे, पण ती स्त्री दुःखी असण्याचा अवांत. नवऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून आपले हट्ट पुरवून घेते, नवऱ्यासमोर खोट्या आजारपणाचं नाटक करून आराम फरमावते, तिला पोटाची व्यथा आहे असं भासवून तूप दही असे पौष्टिक पदार्थ खायला मागते, सारखी चक्कर येत असल्याने चांगल्या मऊ गातीची गरज आहे असं भासवते, तिला आयुष्यात मुलाबाळांचं करायला नको, मुलांची कटकटच नको म्हणून मुलंबाळा होऊच देत नाही, घरात कोणाशी पटवून न घेणं, सणासमारंभाला आजारपणाचं नाटक करणं, घरात सतत क्लेश कटकटी करणं, स्वतःच्या माहेरच्यांना जवळचं समजणं आणि सासरचे वैरीच आहेत असं मानणं. अशी स्त्री म्हणजे साक्षात अलक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि ही स्त्री स्वतःसोबत स्वतःच्या नवऱ्याला पण नादाला लावून नरकात घेऊन जाते. मित्रांनो, हे उदाहरण दिलं तुकाराम महाराजांनी एका भोगवादी स्त्रीचं. पण आजकालच्या जमान्यामध्ये आपण जेव्हा डोळे उघडून बाहेर बघतो तेव्हा अशा स्त्रिया सर्रास आपल्या आजूबाजूला दिसत असतात. जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्याच्यात आपण अशा अनेक स्त्रिया बघितल्या ज्या आपल्या माननीय पंतप्रधानांना, त्यांच्या आईला नको नको त्या शिव्या देत होत्या. विक्षिप्त हावभाव करत, शिव्या देत, आरडाओरडा करत अशा स्त्रिया रस्त्यावरून धावत होत्या. खरंच आपण आपली पातळी एवढी सोडली आहे का? खरंच आपण अलक्ष्मीचं रूप आहोत का? हा प्रश्न आपल्याला आता विचारायची वेळ आलेली आहे. चला तर मग बघूया या संदर्भात जो अभंग आलाय. सुख ओळंब दावी गोहा, माझे दुःख नेणे पहा, आवडीचा मारीला वेढा, होय कैसे म्हणे भिडा, अखंड मज पोठाची व्यथा, दूध भात साखर पथ्या, दो पहरी मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपती, नीज नाही घाली फुले, जवळी न सहती मुले, अंगी चंदन लावी भाळी, सदा शूळ माझे कपाळी, निपटन मज चालले अन्न, पायली गहू सांजातीन्न, गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर, हाडे गळुनी आले मास, माझे दुःख तुम्हाने नवे कैसे, तुका म्हणे जिता गाढव केला, मेल्यावरी नरका नेला. मित्रांनो, कसा वाटला हा अभंग? लक्ष्मीचं अतिशय परफेक्ट वर्णन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलंय. मित्रांनो, या स्त्रिया आजच्या जमान्यातल्या नाही तर तेव्हापासून चालत आलेल्या आहेत. या काही स्त्रियांचा अपवाद असला तरी घरंदाज सुलक्षणी स्त्रियाही या जगात भरपूर आहेत, ज्या आपल्या कुटुंबाचं, देशाचं नाव खूप रोशन करत आहेत, ज्यांच्यामुळे घराघरात संपन्नता आहे आणि अशा स्त्रियांमुळे आपला देश खूप प्रगती पण करत आहे. मित्रांनो, हा अभंग तुम्हाला कसा वाटला? हे अलक्ष्मीचं वर्णन तुम्हाला कसं वाटलं? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच नवीन अभंगासह आपण भेटत राहूया आपण पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत लो बसावा. रामकृष्ण हरी.